मला वचन दे, त्या मुलाला भेटणं तर दूर, त्याच्याशी बोलणार सुद्धा नाहीस. प्रॉमिस मम्मा, मी नाही बोलणार त्याच्याशी. मी पण आता चंदू काकांना परत येऊ देत ना प्लीज. थँक्यू मम्मा, थँक्यू सो मच. काय रे, असं का बघताय? काय झालं? होतास कुठे तू? ऑफिसमध्ये का? आम्हाला कळलं तू ऑफिसमध्ये नव्हतास. म्हणजे तो फोन केला चौकशीसाठी, पण तुझा फोन बंद होता म्हणून ऑफिसमध्ये फोन केला, तर तू निघाल्याचं कळलं. हो, भटकत होतो मी. राग शांत व्हावा म्हणून दिवसभर भटकत होतो. शांत झालो, घरी आलो तर तुम्ही उलट तपासणी चालू केलेत. पण काय झालंय काय? अरे, एका त्या फडतूस मुलीमुळे माझा सगळा दिवस खराब गेला आजचा. अच्छा, असं आहे होय? असं होय काय? इतकं साधं नाहीये ते. सकाळी काय घडलं ना, त्याची नुसती आठवण झाली तरी माझं पित्त खवळतं. दादा दादा तू शांत हो. नाही, शांत हो काय? अरे तुला सांगतो, ही श्रीमंत माणसं आहेत ना, माजुरडी श्रीमंत माणसं, ह्याच्यामुळे मध्यम वर्गाला कायम भोगत राहायला लागले. ती पोरगी पुन्हा मला दिसली ना तरी माझ्या तळपायच्या मस्तकात जाईल. अरे दादा, कदाचित ती पुन्हा दिसणार पण नाही. नाही नाही, नकोच दिसायला, ती नकोच दिसायला ना. तुम्हाला सांगतो, ही माणसं आहेत ना, ही माणसं एकटी नसतात. समाज असतो, समाज. कळपाने राहतात, कळपाने. झुंड करून हल्ला करतात प्राण्यांसारखे आपल्यावरती. दादा दादा शांत राहा. शांत का हो? तुला सांगतो, हे ती नाही, तिच्यावरती झालेले संस्कार हे सगळं बोलत असणार. ती एकटी नाही रे, तिचं सगळं घराणं तसं असेल. नाही, ही असली माणसं आपल्या आयुष्यात नकोतच. दादा मामा, काय रे, काय झालं? अरे काय रे, कोणाबद्दल बोलतोय? बंधू मामा? अरे तू आत्ता आलाय, जरा फ्रेश तर हो. अरे पण काय झालं सांग ना भाई मामा. आम्हाला सांग, आज ऑफिस मधला तुझा दिवस कसा गेला? नाही, बरा होता. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? सकाळी तूच गेला होतास ना त्याच्याबरोबर. आजचा त्याचा दिवसच खराब होता. काय तू थकला असशील, भूक लागलीच आहे तुला, जेवून घे. चल. मला वचन दे, त्या मुलाला भेटणं तर दूर, त्याच्याशी बोलणार सुद्धा नाहीस. मी ओके. आणि यू? काय मग, झालीस का पुन्हा नॉर्मल? कसलं काय? आता ना सगळा दिवसच खराब गेलाय. का ग, काय झालं? अरे बॉम्बने ना सॉलिड राडा घातलाय घरी. तुझ्याशी भेटायचं नाही आणि बोलायचं नाही असं सांगितलंय. हे सगळं ना त्या सकाळी भेटलेल्या माणसामुळे होतंय.
म्हणजे तो माणूस मला भेटला नसता तर मी तुला वेळेत भेटले असते आणि तुला वेळेत भेटले असते तर घरी परत वेळेत आले असते आणि कुणालाच काही कळलं नसतं. परत कधी आयुष्यात त्याचं तोंड पाहायला लागू नये. इथं आमच्या घरी सुद्धा मामा सकाळपासून असंच करतोय. सकाळी कोणाशी तरी फोनवर भांडला, मग परत रस्त्यात भांडला, मग ऑफिसमध्ये जाऊन भांडला. त्या घरी कोणाशीच बोलत नाही. त्यात मलाही ऑफिसमध्ये मेमोदून घरी पाठवलंय. आजचा दिवस डिलीट करून टाकावा असं वाटतोय. माझा पण. चला होपफुली उद्याचा दिवस चांगला जाईल. लेट्स होप सो. आजच्या दिवसात एक गोष्ट मात्र चांगली झाली. तू माझ्यासाठी गरजेला धावून आलीस. ए मॅड आहेस का तू? तू सुद्धा येतोस की माझ्यासाठी गरजेला धावून? खूपच इमोशनल होत आहे ना. अभी क्या रुलाएगा क्या बच्ची को? लेट्स होप उद्याचा दिवस तरी चांगला जाईल. उद्याचा दिवस चांगलाच होणारच. माझा ब्लड ग्रुप पण तोच आहे. माझाही. बरं चल, गुड नाईट, बाय. बाय. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं नाही होतं ना, दिवसातला पहिला आणि शेवटचा मेसेज एकालाच. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं नाही होते ना, दिवसातला पहिला आणि शेवटचा मेसेज एकालाच. नाही, वी आर फ्रेंड्स, जस्ट गुड फ्रेंड्स. अहो असं काय करता, घ्या ना. द्यायचं हो, मी मिळेल. मला काहीतरी चमचमीत हवंय. हो, चमचमीत खायला मला आवडत नाही का? पण आपल्या घरचा नियम काय आहे, सगळ्यांसाठी एक नाश्ता. मग कुठून आणू आता मी चमचमीत आणि सगळं? आणि आधी ह्याचं काय करू? नाही चला खावा. ते मला काही माहित नाही. मला हे नको नको म्हणजे नको. अप्पा, अहो तुम्हाला रोज नाश्ता द्यायची जबाबदारी माझी आहे. दादा मला उपाशी ठेवेल माहिती का तुम्हाला? तुमचा पिंट्या, त्याला जर असा उपवास घडला तर तुम्हाला आवडेल का? कोण पिंट्या? आहे तो करतो का उपवास? छान आहे. उपवासात एक शक्ती असते, पण माझ्या वयात नाही. मला खायला हवं. मग हे घ्या ना, आहे ना हे. अरे रोज खातो की नाही, पण आज नकोय. बरं आपण असं करू, आपण दादाशी उद्या बोलू आणि तुमच्यासाठी छान असं काहीतरी चमचमीत करूयात काय? हा घ्या, आत्ता खावा. करा चला. गदड्या, मला फसवतोस. दूध खायला समजतो मला. अहो मी काय करू अप्पा, माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, तुम्हाला खाऊ घातलं असतं. पण ही त्रिमूर्ती आहे ना, माझ्या डोक्यावर बसले मला छायाला. या सगळ्यामध्ये मधल्यामध्ये माझी एवढी गोची होते ना, मी काय करू तुम्ही सांगा बरं मला. सांगू? पाणीपुरी घेऊन ये. पाणीपुरी? सगळ्या पाणीपुरी? अहो अप्पा, पाणीपुरी मला आवडते, घरात सगळ्यांना आवडते, पण तुम्हाला पचत नाही म्हणून आपण खात नाही की नाही सगळे. हा घ्या घ्या, हे घ्या. काही नाही, मी पाणीपुरीच खाणार, दुसरं काहीही खाणार नाही. आणतो ठेव. मी दादा 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 बोल. कशाचं काय करायचंय? या आप्पांचं मी काय करू? काय झालं आपण? काय म्हणजे सगळी महत्वाची कामं सोडून मी 2 तास त्यांच्याच मागे लागलोय. तू आणि महत्वाची कामं? अरे म्हणजे तेच की काय सांगायचं, काय ऐकतच नाही ते. हा नाश्ताच नको म्हणतात. काय काय झालं त्यांना? नको का म्हणतात? त्यांना दुसरं काहीतरी पाहिजे. ते म्हणतात पाणीपुरी पाहिजे. पाणीपुरी देऊ का त्यांना? पाणीपुरी? अशक्य. हो, मी पण त्यांना हेच सांगितलं की अशक्य आहे. पण आता काय करायचं, ऐकत नाहीत तर. पिंट्या, दिवसभरात एक काम सांगितले तेही धड करता येत नाही तुला. अरे मी एक काम करू का, मी त्यांना दुसरं काहीतरी देऊ का खायला? अरे नाही रे बाबा. आणि हे बघते ठीक म्हणतील, आपण द्यायचं नाही, पचायला नको का त्यांना?
अरे पण मग आता काय करू, ते ऐकतच नसतील तर कसं काय करणार मी? तू जा बघू दे भरव त्यांना जाऊन. अरे बाबा एवढं अन्न पोटात गेलंच पाहिजे, गोळ्या घ्यायच्या असतात त्यांना. निदान पुऱ्या तरी नुसत्या घालू. चल जा. दादा दादा ऐक ना, तू असं त्यांच्या समोर असं डोळ्यासमोर मोठे करा एकदा असं. अहो अगदी योग्य वेळी फोन केलाय. शेअर मार्केट हा तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय आहे. ज्या मार्केटमध्ये क्षणात तुम्ही वरती आणि क्षणात खालती जाता. हा तुम्हाला सांगतो ना. अहो आणि घाबरायचं काही कारण नाही हो. मी आहे ना, माझ्यासारखा एक्सपर्ट आहे ना तुम्हाला सल्ला द्यायला कधी काय करायचं ते. मग कामाला सुरुवात करूया. घ्या, काळजी घ्या. अरे काय रे, तुझं मध्येच महत्वाचा फोन होता. बाई अरे आप्पा खात नाहीत, काही नाश्ता करणार नाही म्हणतात, त्यांना पाणीपुरीच हवी. आता काय करू मी, सांग ना. अरे तुला हे एकच काम आहे. ऐकलंय सगळ्यांकडनं मी हेच ऐकतोय, पण मी आता काय करू, माझी मदत कर ना. चल ना. मग मी माझ्या हातातली सगळी कामं सोडू का? मग आता मी काय करू मला सांग. तू एक काम कर, बंधूकडे जा. बंधूला सांग, तो हे काम करेल पटवायचं. जा जा निघ. मधु इथे अन चंद्र तिथे, अजब ही मधुचंद्राची रात. मधु बंधू तू चल ना जरा माझ्या बरोबर. कुठे? आप्पा आप्पा नाश्ता नको म्हणतात, पाणीपुरी खायची. चल ना बंधू. एक मिनिट. चल ना. एक मिनिट जर थांबशील, कामाचा फोन आहे. हाँ जी, हाँ वो हाँ डिनर मीटिंग. हाँ हाँ एक मिनिट. तू जेवायला नाही आहेस रात्री? सांगा मी दादाला. कुठे काय? फोनवर घरगुती तंटा वगैरे असतात ना, त्याचा फोन आहे. ते काय नाही एवढं, तू बोल. काय? हा अरे आप्पा ऐकतच नाहीत, पाणीपुरी खायची म्हणतात, नाश्ता नको म्हणतात. भाई म्हटलं तूच त्यांना पटवू शकतो. चल ना. माझी विद्या अवगत असलेला शागिर्द बनवलंय मी. शागिर्द कुठे आहे? आदित्य. आद्या चल ना जरा, माझं महत्वाचं काम आहे. चल ना. जे काय असेल ते लवकर सांग. आज पुन्हा त्या मल्होत्राच्या शिव्या नाही खायच्यात. मल्होत्रा ओरडला तुला? अरे बॉस आहे तो माझा. तुझा मित्र असल्यासारखं काय बोलतोयस? नाही पण असं कसं काय ओरडला? अरे काही नाही, काल जरा ऑफिसला पोचायला उशीर झाला ना म्हणून, बाकी काही नाही. तू काय म्हणतोयस? हा काहीतरी सांगत होतास ना? हो अरे हा आप्पा नाश्ता नाही करत आहेत, ते म्हणतात पाणीपुरीच खायची. चल ना जरा समजाव ना त्यांना. पाणीपुरी? बरं चल 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 चल. पाणीपुरी आणायला चाललो मी बाहेर. गुड मॉर्निंग अप्पा. आदित्य तू आलास? बस बस. काय मग नाश्ता झाला वाटतं? अरे कुठचा, मला नाही आवडत तो, बेकार. अरे चा, असं कसं? आम्ही तर खाल्ला, आम्हाला आवडला. उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलू नकोस. असं कशाला करेन मी अप्पा? तुम्हाला आठवतंय मी लहान असताना असंच एकदा लापशी खाणार नाही असा हट्ट धरून बसलो होतो? आठवतंय? थोडं थोडं आठवत. आणि तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं होतं की ती लापशी कशी पौष्टिक असते. तुम्ही जेव्हा दापोलीला राहायचा तेव्हा तुम्ही कसं असंच लापशी, पेज, उपीट असाच नाश्ता करायचा. होय खरंच. त्यावेळी आम्ही असलाच नाश्ता करायचो. त्याने मला भरपूर शक्ती यायची आणि मग मी जोरदार काम करायचो. आणि मग मग त्या दिवशी तू लापशी कशी पटकन जपवलीस. बरोबर. अहो मग मुद्दामून तशीच लापशी बनवलीये, अगदी तुम्हाला दापोलीची आठवण येईल तशी. काय? अरे मग आधी सांगायचं नाही का? खा आता, मी भरवतो.
संपलं. आता पाणीपुरी. पाणीपुरीचा बेतच करूयात का संध्याकाळसाठी? सगळेच खाऊयात. हो, पाणीपुरी. नाही नाही, पाणीपुरी बिलकुल करायची ना. अरे दादा मामा, हे तुझे मामा असं फसवतात मला. आप्पा, पाणीपुरी खाल्ली तर त्रास होईल तुम्हाला, पचत नाही ती. आणि या घराचा नियमच आहे, अरबट चरबट खायचं नाही. हो, योग्यच आहे ते. हो 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 ना. किती खावंसं वाटलं तरी पाणीपुरी म्हणजे काय पौष्टिक आहार नाही ना. बरोबर आहे. पण एखाद दिवस काय हरकत आहे? नाही नाही, दादा मामा बरोबर सांगतोय. याशी उगाच रस्त्यावरची पाणीपुरी खाणं बरोबर नाही. 100%. पण जर आपण घरीच बनवली आपली पाणीपुरी तर? करेक्ट आहे. मला कसं सुचलं नाही. आणि घरच्या घरी म्हणजे हेल्दी पण आणि टेस्टी पण. हा, आणि बरोबर दहीभातही बनवू. काय रे दादा मामा? मला तर एकदम पटतंय तुझं. घरची पाणीपुरी, हेल्दी पाणीपुरी. हो, पण मला नाही पटत आहे. आता अगदीच हवी असेल तर आपण पुरत्या 6-7 पाणीपुऱ्या करा, हा, पण बाकी कोणी खायची नाही. दादा मामा, अरे एवढा घाट घालतोय तर सगळेच खाऊ ना. माझं पटत नसेल ना तर तुम्हाला हवा तो निर्णय घ्या ना तुम्ही. पण मी पाणीपुरी खाणार नाहीये नक्की. आप्पा, चला तुमच्या रूम मध्ये चला. या, उठा. हे घ्या, सावकाश. हे आद्या, पाणीपुरी खायची रे. जीभ चाळवली खूप. हो रे, कित्येक दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली. दिवस, वर्ष झाली म्हण, वर्ष. हो ना, ती गोड तिखट चटणी, कुरकुरीत पुऱ्या आणि ते तिखट पाणी. नका रे, नका बोलू. खूप मला आत्ताच भूक लागली. आद्या, कर रे, काहीतरी करा. डोंट वरी, तुम्ही सगळी पाणीपुरीची तयारी करा सगळ्यांसाठी, दादा मामासाठी सुद्धा. हा, दादा मामाचं काय करायचं बघू आपण. नक्की? नक्की. चला मग तयारीला लागूया. हो बंधू, तू मूग आणि बटाटे उकडून ठेव. चटणीचा मी बघतो. आणि पिंट्या, तू पुऱ्या आणि शेव घेऊन ये. आणि आप्पांना रगडा द्यायचा नाही, हा, नाहीतर ढमाडम पादत बसतं. हॅलो. निघालास? हो, निघालोच आहे आता. तुझ्या मामाला तू प्रॉमिस केलंस ना की मला कॉल करणार नाहीस आणि भेटणार नाहीस, आणि तरी तू माझ्याशी बोलतेस. आणि हे जर का मम्माला कळलं तर माझी कंप्लीट वाट लागेल. ओ, मग आपण आज नको भेटायला ना? मी फोन ठेवू का? हा, एक मिनिट. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. का नाही पटलं? अरे म्हणजे मम्मा का सांगणार मला की मी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही? काय लॉजिक आहे यार? सई, अगं आई आहे ती तुझी. 4 पावसाळे जास्ती बघितले, तिला नसेल आवडत तू मला भेटलेलं. काहीतरी असेल तिच्या डोक्यात. म्हणजे मम्मा जे म्हणतेय ते तुला पटतंय? आपण भेटायचं नाही? सई, तू शांत हो, चिडचिड करू नकोस. अरे पण माझी चिडचिड होतीये खूप. म्हणजे मम्माला आपण दोघं चहाच्या टपरीवर चहा पिताना दिसलो म्हणजे आपल्यात काहीतरी आहे. हे काय आहे? आणि तिला वाटतंय म्हणून तुला भेटायचं नाही, हे मला जमणार नाही. सई, मग तुझ्या प्रॉमिसचं काय? ते बघीन रे मी. अरे जर पाळायचंच नव्हतं मग प्रॉमिस कशाला करायचं असलं काहीतरी? तुला वाद घालायचाय? अजिबात नाही, मला ऑफिसला वेळेत पोचायचंय. तुमच्यासारखं नाहीये माझं. माझ्यासारखं म्हणजे मी युजलेस? अरे सई, काही काय बोलतेस? आता आपण भेटण्याचं बोलत होतो, कुठे नेतेस तू सगळं? ठीक आहे. तुला चालतंय ना आपण न भेटलेलं न बोललेलं? मग मलाही चालेल. सई, नाही, यापुढे मी तुला भेटणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही. हा से बाबा.